वरती पहिली धाव घेण्याचा प्रयत्न होता गुरुप्रसाद आरोसकरचा, परंतु दुसऱ्या बाजूने एकंदरीत किरण पवार यांनी मात्र स्पष्ट शब्दात गुरुप्रसादला नकार दिलाय. आपल्या क्रीज मध्ये परतलाय गुरुप्रसाद आरोसकर. एकंदरीत षटकातला पहिला चेंडू, ज्या चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाले. निर्धाव चेंडूने डावाची झालेली सुरुवात एकंदरीत बघतोय सिकंदर सुपर जायंटशी. आकुट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट आर्म पुलचा फटका, चेंडू गेलाय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. थोडीशी गफलत झाली मिडॉनवरच्या क्षेत्ररक्षकाचे आणि त्याचा अचूक रीतीने फायदा उठवत अगदी एकेरी धावेमध्ये या फटक्याचं रूपांतर केले ते गुरुप्रसादनं. गुरुप्रसादनं या एकेरी धावेनं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. संघाच्याही धावसंख्येला त्यानं सुरुवात करून दिली. बिनबाद एक पहिल्या षटकातल्या पहिल्या 2 चेंडूंचा हा एकंदरीत खेळ समाप्त झाल्यानंतर आता मात्र आउट स्टेशन खेळाडू किरण पवार स्ट्राईक एंडवरती सज्ज होईल. सामना करेल आशिक अली याच्या गोलंदाजीचा. अल्टी पलटी, ज्याला आम्ही नेहमी म्हणतो लागला तर तीर नाही तर फकीर, अशा पद्धतीचा फटका. लेग बायची खूण पंचांकडनं गेली आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये एक अवांतर धाव जिची नोंद संघाच्या धावफलकावरती केली गेली. या एकेरी धावेनं संघाची धावसंख्या 2 धावांच्या टप्प्यावरती बघता बघता पहिल्या षटकातल्या पहिल्या 3 चेंडूंचा हा एकंदरीत खेळ झालेला दिसतोय तो समाप्त. 2 धावा बिनबाद अशी एकंदरीत सावध सुरुवात सिकंदर सुपर जायंट संघाचे खेळताना दिसतोय तो अर्थात ऑक्सफोर्ड वॉरियर्स संघाविरुद्ध या आजच्या दिवसातील 8व्या साखळी फेरीच्या सामन्यामध्ये. अशी गलीचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा एक आकुट टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती पुलचा फटका. चेंडू डीप मिडविकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलाय. माहिती आहे गुरुप्रसाद आरोसकरचा स्ट्रॉंग झोन आहे डीप मिडविकेट, डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र. ते त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात आपल्याला पाहायला मिळाले ते या 2 क्षेत्रामध्ये एकंदरीत तैनात केलेले दिसले गेले ते आशिक अलीकडून. पुन्हा एकदा अल्टी पलटीचा, यावेळी किरणच्या बॅट मधून निघालाय SGPL षटकार. डीजे 9 धावा धावफलकावरती झालाय. 5 चेंडूंचा एकंदरीत खेळ या षटकातला समाप्त झालाय. 9 धावा धावफलकावरती अशी एकंदरीत धावसंख्या ही अर्थात उभारली ती सिकंदर सुपर जायंट संघानं. पुन्हा एकदा अल्टीपल्टीचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय किरण पवार याच्याकडनं, परंतु दुसऱ्या बाजूने आशिक अली याने आपल्या लेन मध्ये बदल घडवून आणलाय आणि हा फटका खेळण्यापासून पूर्णपणे रोखून ठेवलाय. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा त्याच पद्धतीचा फटका खेळावा, षटकार वसूल करावा हा प्रयत्न त्या ठिकाणी किरण पवारचा हुकतोय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला, ज्या चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली. बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 9 धावा बिनबाद अशी एकंदरीत धावसंख्या ही धावफलकावरती सिकंदर सुपर जायंट संघाची आपल्याला पाहायला मिळते. ती खेळताना दिसतोय ऑक्सफोर्ड वॉरियर्स संघाविरुद्ध. दुसऱ्या षटकाला मैदानावरती सुरुवात आमच्या समोरच्या एंडकडनं अर्थात पॅव्हेलियन कक्षाकडून गोलंदाजीच्या मोर्चावरती आता मात्र नक्कीच अंकुर सिंगची वर्णी लागेल. डावखुरी हाताचा तेज तर्रार गोलंदाज, ज्याला रफ्तार का सौदागर असं म्हटलं जातं, तो अंकुर सिंग गोलंदाजीच्या मोर्चावरती एकंदरीत सज्ज होताना दिसताना पाहायला मिळेल. वैयक्तिक कोड्याचं पहिलं संघातर्फे दुसऱ्या षटकाच्या मोर्चावरती अंकुर सिंग सज्ज होताना दिसेल. सामना करेल तो डावखुरा हाताचा गुरुप्रसाद आरोसकर. मागच्या एका सामन्यामध्ये मॅच विनिंग इनिंग या गुरुप्रसादनं खेळली होते. एका षटकात तब्बल 3 षटकार गुरुप्रसादच्या बॅटमधून मागच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. तोच गुरुप्रसाद आरोसकर पुन्हा एकदा तशीच काहीशी कामगिरी, ही पुनरावृत्ती त्या कामगिरीची करावी या हेतूनं या मैदानावरती या सामन्यामध्ये ऑक्सफोर्ड वॉरियर्स संघाविरुद्ध खेळताना दिसतोय. स्ट्राईक एंडवरती सामना करेल आउट स्टेशन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय अंकुर सिंग नावाचा उंच पुरा असा तेज तर्रार गोलंदाज. हा गोलंदाजीच्या मोर्चावर 9 धावा धावफलकावरती एकंदरीत दुसऱ्या षटकाला झालेली सुरुवात ही मैदानावरती आपण बघतोय. अंकुर सिंग गोलंदाजीच्या मोर्चावरती षटकातला पहिला चेंडू घेऊन
पहिला चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीच्या हलक्या हाताने ड्राईव्हचा फटका, चेंडू चाललाय निश्चितपणे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, त्याच्याकडनं चेंडूवरती ताबा मिळवला जातोय, परतीची फेक केली जाते, तोपर्यंत केवळ एका धावेची भर ही नक्कीच संघाच्या धावफलकावरती घातली गेली। धावसंख्या बघता बघता आता मात्र दुहेरी आकड्यामध्ये देखील परिवर्तित झाली, 10 धावा धावफलकावरती अशी एकंदरीत धावसंख्या। ही धावफलकावरती बिनबाद प्रथम फलंदाजी करताना सिकंदर सुपर जायंट संघाची खेळताना दिसतोय, तो अर्थात ऑक्सफोर्ड वॉरियर्स संघाविरुद्ध। अंकुर सिंग आता मात्र उजव्या हाताचा फलंदाज, किरण पवार याच्यासाठी थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल त्यानं घडवून आणलाय, सज्ज झालाय गोलंदाजीच्या मोर्चावरती। थोडासा तगड्या उजव्या यष्टीच्या बाहेरचा दिशेने टाकलेला चेंडू, हलक्या हाताने ड्राईव्हचा फटका, पॉइंट क्षेत्रामध्ये एक धाव देणारा आणि एकेरी धावांना धावसंख्या पुन्हा एकदा बदलले। या षटकात 2 दुहेरी धावा पहिल्या 2 चेंडूवरती वसूल केल्या जात आहेत, पहिल्यांदा गुरुप्रसाद आरोस्कर कडनं आणि दुसऱ्या चेंडूवरती आपण बघतोय किरण पवार याच्याकडनं। धावसंख्या 11 वर, दुसरा षटक प्रगतीपथावरती 11 धावा बिनबाद अशी एकंदरीत धावसंख्या। ही धावफलकावरती अंकुर सिंग गोलंदाजीच्या मोर्चावरती, डावखुऱ्या हाताचा गुरुप्रसाद आरोस्कर साठी। एक स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, चेंज ऑफ पेस पद्धतीचा हलक्या हाताने ड्राईव्हचा फटका टोलावला जातोय, चेंडू गेलाय कव्हर क्षेत्रामध्ये, डीप कव्हरला प्रोटेक्शन दिसतंय। ज्या ज्या जागेवरती फलंदाज मोठे फटके खेळू शकतात त्या ठिकाणी अगदी सीमारेषेचा बचाव करण्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेत, त्यामुळे फलंदाजानं त्या ठिकाणी मोठा फटका जरूर जरी खेळला तरी त्या प्रयत्नात एकंदरीत केवळ एकेरी धावेवरती हे समाधान मानायला लागलंय, ते अर्थात सिकंदर सुपर जायंट संघाच्या फलंदाजांना। यावेळी अल्टीपल्टी रिव्हर्सचा अटेम्प्ट, एकंदरीत पॉइंटच्या दिशेने पॉइंटच्या क्षेत्रामध्ये टोलावला गेलेला फटका, पुन्हा एकदा केवळ एकेरी धावेची भर। एकंदरीत या षटकाचा जर एकंदरीत आपण विचार करायला गेला तर 4 एकेरी धावा या पहिल्या 4 चेंडूवरती वसूल केल्या गेल्या आहेत। अंकुर सिंगची कमबॅक करून देणारी गोलंदाजी आपल्या संघासाठी, प्रतिस्पर्धी संघाला अजूनपर्यंत तरी या षटकात एकही षटकार एकही चौकार लावण्यापासून त्या पूर्णपणे रोखून ठेवलाय। धावसंख्या 13 बिनबाद सिकंदर सुपर जायंट संघाचे। यावेळी पुन्हा एकदा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, हलक्या हाताने चेंडू टोलावला जातोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाही आहे, याचा फायदा उठवला जातोय गुरुप्रसाद आरोस्कर। दुसऱ्या बाजूने आपल्याला दिसतोय किरण पवार, क्षेत्ररक्षक नाही याचा फायदा घेतलाय आणि एका धावेचं रूपांतर अगदी अलगद रीतीने दुसऱ्या धावामध्ये करत संघाची धावसंख्या ही नेऊन ठेवली ती 15 धावांच्या टप्प्यावरती। एकंदरीत बिनबाद दुसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ चुक्या मैदानावरती हा प्रगतीपथावर। अंकुर सिंग गोलंदाजीच्या मोर्चावरती पुन्हा एकदा गुरुप्रसाद आरोस्कर साठी सज्ज होतोय। एक आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करतो, फॉलो थ्रो मध्ये अंकुर गेलाय, चेंडू मागे चेंडू उडवलाय, धाव घेण्याची शक्यता ती मात्र समाप्त झालाय। 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर बिनबाद 15 अशी एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती उभारले, ती सिकंदर सुपर जायंट संघानं खेळताना दिसतोय ऑक्सफोर्ड वॉरियर्स संघाविरुद्ध। सकाळच्या सत्रात आपण बघितले सामने, त्यावेळी धावांची बरसात पाहायला मिळाली, एक सामना 92 धावांचा, एक सामना 97 धावांचा, पण जशा रात्रीच्या सत्रातील सामन्यांना सुरुवात झाली आहे धावसंख्येला थोडाफार प्रमाणात का होईना ब्रेक्स लावलेत। विनिंग टोटल मी म्हणेल निर्धारित 6 षटकात 50-55 धावांचं जर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं त्या धावा जमवल्या ना तर या धावांचा पाठलागाचा या ठिकाणी आव्हानाचा पाठलाग करणं निश्चितपणे या मैदानावरती थोडंसं हे अवघड जाईल। बघूया सिकंदर सुपर जायंट संघ पहिल्या 2 षटकात थोडासा सावध पावित्रा अवलंबलाय आणि केवळ धावसंख्या 15 वरती त्यांनी परिवर्तित केली आहे। निर्धारित 6 षटकांच्या खेळामध्ये 50-55 धावांच्या टप्प्यावरती सिकंदर सुपर जायंट संघ पोहोचेल का? दुसऱ्या बाजूने ऑक्सफोर्ड वॉरियर्स संघाविरुद्ध एक तगडं एक चॅलेंजिंग टोटल उभारू शकेल का, की दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करणारा संघ अर्थात ऑक्सफोर्ड वॉरियर्सचा संघ सिकंदर सुपर जायंट संघाला 40 धावांच्या आतमध्ये आपल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावरती रोखून ठेवेल का? आणि एक लो स्कोरिंगचा मुकाबला हा तिसरा रात्रीच्या सत्रातील तो देखील तमाम उपस्थित क्रिकेट रसिकांना या मैदानावरती पाहण्याची संधी मिळेल का हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण। परंतु क्रिकेट जो अनिश्चिततेने नटलेला खेळ असं म्हटलं जातं, येस पंचांगाने इशारा येतोय बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा, तिसरं षटक बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय गोलंदाजीच्या मोर्चावरती साहिल वांगणकर मॅन फ्रॉम पणजी।
काय घडेल काय बिघडेल, कारण क्रिकेट ज्याला अनिश्चिततेने नटलेला खेळ म्हटलं जातं तो हा क्रिकेट. म्हणून लाखो क्रिकेट रसिक या खेळावरती फिदा आहेत, कारण क्रिकेटच्या मैदानात कधी काय घडेल याचा कोणी थांगपत्ता लागू शकत नाही. साहिलनं आपल्या नवीन षटकाला सुरुवात केली. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बराच बाहेर. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. पंचांनी समालोचन कक्षाकडे केलेला इशारा, हा चेंडू स्क्वेअर असल्याचा. स्क्वेअरच्या स्वरूपात एक अवांतर धाव जिची नोंद संघाच्या धावफलकावरती केली गेली आणि धावसंख्या बघता बघता येऊन पोहोचली 16 धावांच्या टप्प्यावरती बिनबाद सिकंदर सुपर जायंट संघाचे, अर्थात ऑक्सफोर्ड वॉरियर्स संघाविरुद्ध खेळताना. पुढे सरसावत त्या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडासा पुढे सरसावला फलंदाज, तसे लाईन अल्टर केली आहे, थोडीशी लाईन बदलली, ओव्हरथ्रो झालाय, बॅकअप त्या ठिकाणी मैदानावरती दिसलं नाही आणि बॅकअपचा अभाव त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसतोय आणि त्याचाच फायदा उठवलाय तो सिकंदर सुपर जायंट संघाच्या फलंदाजाने आणि बघता बघता एका धावेचं रूपांतर हे अगदी सहजगतीनं 2 धावांमध्ये त्यांनी केलंय. धावसंख्या या 2 धावांनी येऊन पोहोचली 18 धावांच्या टप्प्यावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ जो की मैदानावरती प्रगतीपथावरती 18 धावा बिनबाद अशी एकंदरीत धावसंख्या. सिकंदर सुपर जायंट संघ नाणेफेक हरल्यानंतर खरं तर प्रथम फलंदाजीला उतरलाय. नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय ऑक्सफोर्ड वॉरियर्स संघाचा कर्णधार सरफराजने घेतला होता. बघूया हा निर्णय त्याच्या पचनी पडेल का, हा निर्णय त्याच्या कामी येईल का हे देखील बघणं महत्त्वपूर्ण. पुढे सरसावतो पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याच्या इराद्यानं, परंतु जसा फलंदाज पुढे सरसावला आपली लाईन पुन्हा एकदा त्या ठिकाणी बदलली आणि हा मोठा फटका खेळण्यापासून रोखून ठेवलाय ते साहिल वांगणकरनं. एक चांगली गोलंदाजी साहिल वांगणकरची आपल्याला या मैदानावरती या तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाले. जी गोलंदाजी पहिल्या 2 षटकात पहिल्या 2 गोलंदाजांनी केली त्याच्याच गोलंदाजीचं पुनरावृत्ती या षटकात आपल्याला पाहायला मिळते, ती साहिल वांगणकरची सिकंदर सुपर जायंट संघाविरुद्ध. माहिती आहे या सामन्याचं महत्त्व, या सामन्यामध्ये जिंकणं अतिशय महत्त्वपूर्ण असेल. विचार करायला गेला ऑक्सफोर्ड वॉरियर्स संघाचा तर त्यामुळे हर कसोशीनं त्या ठिकाणी या सामन्यात कसा आपल्या संघाला विजय प्राप्त करून देता येईल याची काळजी घेताना दिसतात हर एक खेळाडू ऑक्सफोर्ड वॉरियर्स संघाचे. धावसंख्या 19. तिसरं षटक प्रगतीपथावरती. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. गुरुप्रसाद आरोस्कर जसा स्ट्राईक एंडवरती आलाय. डीप मधले क्षेत्ररक्षक आपण बघतो, डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात, एक स्क्वेअर लेगला एक मिड विकेटला देखील क्षेत्ररक्षक तैनात. यावेळी गुरुप्रसादनं आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन त्याचा फेवरेट क्षेत्र आहे मिड विकेट क्षेत्र, त्या क्षेत्रामध्ये फटका टोलवण्याचा प्रयत्न गुरुप्रसाद आरोस्करने केलाय, परंतु दुसरा प्रयत्न साहिल वांगणकरनं पूर्णपणे त्याला बीट करत एका निर्धाव चेंडूची सांगता या मैदानावरती त्याने केले. धावसंख्या 19 वरती स्थिरावलेले बिनबाद तिसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती हा प्रगतीपथावर. पुन्हा एकदा सेम फील्ड आपल्याला पाहायला मिळत आहे. लेग साइडच्या दिशेने जास्तीचे प्रोटेक्शन देणारे खेळाडू एकंदरीत बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फुलटॉस चेंडू, फुलटॉस वरती पुलचा फटका, पुल सक्सेसफुल पॉवरफुल. नो बॉलचा इशारा पंचांकडनं गेलाय आणि या नो बॉलच्या स्वरूपात लागलेला षटकार एकंदरीत देऊन जातोय 7 धावा. पाहायला मिळते ती सिकंदर सुपर जायंट संघाचे. पहिल्या मॅचचा सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कृष्णा सातपुते याचा या ठिकाणी गौरव केला जातोय. इजाज शेख यांच्या हस्ते या ठिकाणी कृष्णा सातपुते सरांचा गौरव करण्यात जाणार आहे. मी कृष्णा सातपुते आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती जायचं आहे आणि आपल्याला जो मॅन ऑफ द मॅचचा सन्मान दिला जाणार आहे त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. Big applause for Mr. Krishna Satpute
फर्स्ट मॅन ऑफ द मॅच ऑफ SGPL सीझन 4. 63 रन्स, 63 धावांची नाबाद खेळी ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या डावामध्ये साकारली तो कृष्णा सातपुते. SGPL पर्व चौथा पहिल्या सामन्याचा सामनावीर. यावेळी गुरुप्रसादनं फटका खेळलाय, फटका हवेमध्ये, फटका फसलाय. साहिल वांगणकर येतोय, गुरुप्रसादची खेळी समाप्त करतोय. पहिला गडी तंबूच्या दिशेनं माघारी परतलाय. गुरुप्रसाद आरोस्कर बॅक टू दी पॅव्हिलियन. डिजेक्ट. तो बाद झालाय, तो माघारी परतलाय आणि नवीन फलंदाज किरण पवारला साथ देण्यासाठी भावेश पवार हा मैदानावरती जातोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातलं दुसरं अर्थात शेवटच्या संघातर्फे चौथं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय. अंकुर सिंग नावाचा गोलंदाज आमच्या समोरच्या अर्थात पॅव्हिलियन एन कडनं सामना करतोय. स्ट्राइक एंडला किरण पवार. पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला, ज्याला गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र असं म्हटलं जातं, त्या पद्धतीचा हा टाकलेला चेंडू पूर्णपणे निरुत्तर झालाय. तो अर्थात फलंदाज किरण पवार. कोणतंही उत्तर नव्हतं या चेंडू मागे. कशा रीतीचा फटका खेळावा, त्या ठिकाणी फ्लिकचा स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु त्या ठिकाणी पूर्णपणे अपयश त्यावेळी त्या मात्र आलं ते किरणला. परिणामी चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून धावफलकावरती केली गेली. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली 28 धावांच्या टप्प्यावरती चौथ्या षटकाला मैदानावरती सुरुवात. यावेळी फटका खेळलाय, टायमिंगचं कनेक्शन तर प्रॉपर आहे. चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चाललाय, वन बाउन्स कलेक्ट केला जातोय आणि परतीची फेक देखील केली जाते. तोपर्यंत एक धावी धावून पूर्ण केली जाते आणि धावसंख्या ही 29 धावांच्या टप्प्यावरती बघता बघता येऊन पोहोचली. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. सुरेख सुरुवात, एक सावध सुरुवात सिकंदर सुपर जायंट्स संघाची या मैदानावरती. धावसंख्या 29 धावा धावफलकावरती आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती अंकुर सिंग हा सज्ज होताना दिसेल. हलक्या हाताने त्या ठिकाणी टोलवला जातोय, चेंडू जातोय त्या ठिकाणी फाईन लेग क्षेत्रामध्ये, शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू मागे येईल, चेंडू अडवेल, परतीची फेक करेल, तोपर्यंत एका धावेची नोंद ही संघाच्या धावफलकावरती केली गेली. धावसंख्या एकेरी धावांनी पुढे सरसावली, येऊन पोहोचली 30 धावांच्या टप्प्यावरती. 30 रन, 30 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 30 धावा धावफलकावर. अंकुर सिंग गोलंदाजीच्या मोर्चावरती आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन सामना केलेला. यावेळी मात्र पुन्हा एकदा किरण पवार. यावेळी त्या ठिकाणी स्वीपचा फटका, लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक नाहीये, वेकंट एरिया आहे. चेंडू बघता बघता सीमारेषा पार करतोय, जातोय सीमा पार, चौकार निघतोय. धावसंख्या 34, 34, लॉस ऑफ 1 विकेट.
4th ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजीच्या मोर्चावरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटकातला पुढचा चेंडू घेऊन सामनाकार किरण. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जातो. पंचांचे दोन्ही हात झालेत समांतर. पंचांनी समालोचन कक्षाकडे इशारा केलाय. हा चेंडू स्क्वेअर असल्याचा स्क्वेअरच्या स्वरूपात एक अवांतर धाव जिची नोंद संघाच्या धावफलकावरती. धावसंख्या 35, 35. लॉस ऑफ 1 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. व्हॉट अ स्टार्ट इन दिस मॅच बाय सिकंदर सुपर जायंट्स. एक सावध सुरुवात एकंदरीत या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. 35 धावा धावफलकावरती अशी एकंदरीत धावसंख्या. अंकुर सिंग दुसऱ्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळतोय आशिक अली, साहिल वांगणकर यांच्यासारख्या तगड्या गोलंदाजांविरुद्ध सावध फलंदाजी करत सातत्यानं त्या ठिकाणी धावसंख्या धावफलक ही निश्चितपणे एक चांगली गती राखत एकंदरीत मार्गक्रमण करतोय सिकंदर सुपर जायंट्स. यावेळी आडव्या बॅटनं खेळलेला फटका, स्वीपचा फटका. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. पहिली धाव पूर्ण होते. दुसरा धावेचा प्रयत्न होईल परंतु यावेळी केवळ एकेरी धावेवरती मानलेलं समाधान. धावसंख्या 36 धावांच्या टप्प्यामध्ये. 36 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. अंकुर सिंग ऑन बॉलिंग मार्क. 36 धावा धावफलकावरती आणि काय सुंदर सुरुवात एकंदरीत सिकंदर सुपर जायंट्सचे. हळूहळू का होईना बुंद बुंद से सागर बनता है या उक्तीप्रमाणे या ठिकाणी एकेरीत होईल धावांवरती भर टाकत मधोमध एखाद्या खराब चेंडूवरती षटकार लगावेत. धावसंख्या धावगती एकंदरीत चांगली राखताना दिसत आहेत ते सिकंदर सुपर जायंट संघाचे खेळाडू. पुन्हा एकदा एक धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती आणि बघता बघता पहिल्या 4 षटकांचा खेळ हा मैदानावरती समाप्त झालाय आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 37 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अशी एकंदरीत धावसंख्या सिकंदर सुपर जायंट संघाचे. 4 ओवर का खेल पूरा हुआ. 4 ओवर के समाप्ति के बाद 37 रन, 1 विकेट के नुकसान के बाद 37. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओव्हर्स. अशी धावसंख्या एकंदरीत आपण बघतोय ती अर्थात प्रथम फलंदाजी करताना सिकंदर सुपर जायंट संघाचे. 2 षटकांचा अजूनही या पहिल्या डावातला खेळ शिल्लक आहे. पहिल्या 4 षटकात तब्बल 37 धावांपर्यंत मजल मारली आहे. पाहणं महत्त्वपूर्ण ठरेल. मी मगाशीच उल्लेख केला की जर चॅलेंजिंग टोटल असेल संध्याकाळच्या सत्रामध्ये निर्धारित पहिल्या 6 षटकांमध्ये ती असेल निश्चितपणे 55-60 धावांचे. ती नक्कीच सिकंदर सुपर जायंट्स या धावगतीनं जर या मैदानावरती त्यांचा डाव मार्गक्रमण करत राहिला तर मी म्हणेल नक्कीच 50-55 धावांचा टप्पा हा ठिकाणी प्रथम फलंदाजी करताना सिकंदर सुपर जायंट संघ अगदी सहजगतीने या ठिकाणी गाठू शकेल. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल उरलेल्या 2 षटकांमध्ये पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. गोलंदाजीच्या मोर्चावरती मला वाटतं सरफराज उर्फ चप्पू हा सज्ज होताना दिसतोय. वैयक्तिक कोड्यातलं पहिलं संघातर्फे 5 षटक घेऊन सरफराज सज्ज होतोय. स्ट्राइक एंडला सज्ज होतोय अर्थात भावेश पवार. 5व्या षटकाला मैदानावरती सुरुवात. चप्पू गोलंदाजीच्या मोर्चावर. पहिला चेंडू अल्टीपल्टीचा प्रयत्न त्या ठिकाणी पंचांचा निर्णय. दोन्ही हात समांतर करत समालोचन कक्षाकडे होतोय. चेंडू स्क्वेअर असल्याचा आणि स्क्वेअरच्या स्वरूपात एक अवांतर धाव जिची नोंद संघाच्या धावफलकावरती केली गेली. धावसंख्या 38. 38 धावांच्या टप्प्यावरती बघता बघता येऊन पोहोचले. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एकंदरीत सुरू आहे तो 5व्या षटकाचा खेळ. यावेळी पुन्हा एकदा अल्टीपल्टीचा प्रयत्न. सातत्याने येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती अल्टीपल्टीचा प्रयत्न. स्विचिटचा फटका खेळावा. स्विचिटच्या रूपामध्ये माहिती आहे भावेश पवारला पॉइंट आणि त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंट या 2 क्षेत्ररक्षकच्या पाठीमागे कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाही आहे. या क्षेत्रामध्ये चेंडू धाडावा आणि संघासाठी महत्त्वपूर्ण चौकार किंवा षटकार वसूल करावा ही रणनीती नक्कीचपणे भावेशची. यावेळी भावेशने फटका टोलावलाय. कन्व्हेन्शनल फटका डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 बाउन्स कलेक्ट केला जातोय. 1 धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती. ही अर्थात एकेरी धावानं या पडले. धावसंख्या येऊन पोहोचली 39 वर. 39 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. सिकंदर सुपर जायंट संघाची प्रथम फलंदाजी करताना 39 रन 1 विकेट के नुकसान के बाद.
खाने का काउंटर बंद हो जाएगा। जो प्लेयर्स जिनके पास कूपन्स है और जिन्होंने अभी भी खाना नहीं खाया है वो तुरंत यहाँ पर खाना खाने के लिए उपस्थित हो जाइए, वरना ये काउंटर कुछ देर बाद बंद हो जाएगा। बाद में आपकी शिकायत यहाँ पर अगर आपने शिकायत की तो उसका कोई भी मतलब नहीं होगा। तो जल्दी से जल्दी आइए और खाने का लुत्फ उठाइए। फुलटॉस चेंडू, फुलटॉस वरती मारलेला फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हाती चेंडू विसावतोय। खेळी समाप्त होते किरण पवारची, दुसरा हादरा संघाला बसतोय किरणच्या रूपामध्ये। संघाची धाव संख्या 39 धावा, 39 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। मिस्टर पुनाजी कळंगुटकर फलंदाजीच्या मोर्चावरती सामना करेल तो सरफराजचा। पहिला चेंडू जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, बीट होतोय फलंदाज, बीट होतोय यष्टीरक्षक, चेंडू चालला अगदी सीमारेषा बाहेर। 22चा इशारा पंचांनी केलाय आणि 22च्या स्वरूपात एक चौकार ज्याची नोंद ही संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाले। एक महत्त्वपूर्ण बोनसच्या स्वरूपातल्या 4 धावा ज्याची नोंद संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाले आणि एकंदरीत संघाची धावसंख्या 43 धावांच्या टप्प्यावरती बघता बघता येऊन पोहोचले। 43 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स, 5th ओव्हर इन प्रोग्रेस। सरफराजचे सुरुवातीचे पहिले चेंडू चांगले फेकले होते, हाही चेंडू चांगला होता, पूर्णपणे चकवलं होतं पुनाजी कळंगुटला, परंतु त्या ठिकाणी यष्टीरक्षकांना थोडीशी चूक केली। पुन्हा एकदा यावेळी पुनाजी कळंगुटकरचा प्रयत्न मिड विकेटच्या डोक्यावरनं फटका टोलवायचा, मिड विकेट क्षेत्रामध्ये षटकार वसूल करण्याचा, परंतु यावेळी पुन्हा एकदा आपल्या सुरेख गोलंदाजीच्या मोर्चावरती, सुरेख गोलंदाजीच्या जोरावरती सरफराज उर्फ चप्पू यानं पुन्हा एकदा पुनाजी कळंगुटकरला मात्र पूर्णपणे बीट केलंय, चकवलंय। पुन्हा एकदा एका निर्धाव चेंडूची गणना धावफलकावरती, धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली 43 धावा, 43 रन्स। यावेळी फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, परंतु नशिबाची साथ यावेळी पुनाजी कळंगुटकरच्या बाजूनं। नशीब त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता, चेंडू बराच काळ हवेमध्ये होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकापासून बराच दूर। बघता बघता 5 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय आणि 5 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 44 धावा धावफलकावरती, 44 रन्स। $44 runs, loss of 2 wickets after completion of 5 overs. पहिल्या 5 षटकांचा खेळ समाप्त, 44 धावा धावफलकावरती, 2 गडी अगदी तंबूच्या दिशेनं माघारी परतलेले। अजून या पहिल्या डावाचा जर विचार करायला गेला तर केवळ एका षटकाचा अर्थात निर्णायक 6 चेंडूंचा खेळ असेल येणं बाकी, आणि या 6 चेंडूंच्या खेळामध्ये बघणं महत्त्वपूर्ण ठरेल। मी म्हणेल तर नक्कीच या शेवटच्या षटकात 10 धावा या जमवायला लागतील, आणि या जर 10 धावा जमवल्या ना फलंदाजी करणाऱ्या संघानं तर निश्चित एक चांगला सामना, चांगला मुकाबला, आजच्या दिवसातील हा 8वा मुकाबला या फातोर्ड्याच्या साग मैदानावरती या मोठ्या संख्येने उपस्थित क्रिकेट रसिकांसाठी या मैदानावरती पाहण्याची संधी ही नक्कीच मिळू शकेल। गोलंदाजीच्या मोर्चावरती शेवटचे षटक घेऊन सज्ज होतोय गोलंदाज महेश भाईडकर, मॅडी या नावाने ओळखला जाणारा गोलंदाज। कोरगाव एक्सप्रेस या नावाने देखील तो ओळखला जातो। तो मॅडी गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय, तो फलंदाजीच्या मोर्चावरती स्ट्राइक एंड वरती पुनाजी कळंगुटकर नावाचा फलंदाज हा सज्ज झालाय। शेवटचे षटक मोर्चावरती महेश भाईडकर टू पुनाजी कळंगुटकर। पहिला चेंडूवरती खेचलेला फटका डीप मिड विकेट सीमा क्षेत्राबाहेर निघतोय। SGPL षटकार डीजे।
सांघिक अर्धशतक हे देखील धावफलकावरती लागलंय ते सिकंदर सुपर जायंट संघाचे 50 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स। महेश भाईडकर बघूया काय कमबॅक करू शकेल का या गोलंदाजीमध्ये। यावेळी ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू हलक्या हाताने टोलावला जातो, चेंडू चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये, फक्त एका धावेवरती समाधान मानायला लागेल ते पुनाजी कळंगुटकर याला आणि एकेरी धावेनं धावसंख्या 51 वर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 51 रन लॉस ऑफ 2 विकेट्स। शेवटचे षटक प्रगतीपथावरती, 6वं षटक प्रगतीपथावरती, 51 धावा धावफलकावरती। महेश भाईडकरच्या पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतरच्या चेंडूवरती एकेरी धाव, अशी एकंदरीत या षटकातली कामगिरी। आणि आता मात्र सज्ज होतोय स्ट्राइक एंडला भावेश पवार नावाचा हा गोलंदाज। भावेश पवार सज्ज होतोय सामना करण्यासाठी, अर्थात महेश भाईडकर उर्फ मॅडी याचा कोरगाव एक्सप्रेस षटकातला 3रा चेंडू घेऊन। यावेळी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका उडवलाय, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू मॅडीकडनं पाहायला मिळाला। पहिल्या चेंडूवरती ती चूक केली होती, पहिला चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा, त्याच्यावरती पूर्णपणे फायदा उठवला होता पुनाजी कळंगुटकरनं, परंतु त्यानंतरचे पुढचे 2 चेंडू एक चांगल्या टप्प्यावरती आपली लय त्याला सापडते, एक अचूक टप्प्यावरची गोलंदाजी एकंदरीत या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते ती कोरगाव एक्सप्रेस मॅडीची, अर्थात सिकंदर सुपर जायंट संघाविरुद्ध। धावसंख्या 52 वरती 52 रन्स। यावेळी फटका खेळला पुनाजीनं, फ्लिकचा फटका थेट जातोय डीप मिड विकेट वरती उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। पुनाजी कळंगुटकर याची खेळी मात्र समाप्त होत आहे, 3रा हादरा बसतोय सिकंदर सुपर जायंट संघाला। पुनाजी कळंगुटकर बॅक टू दी पॅव्हेलियन डीजे। गोलंदाजीच्या मोर्चावरती पुन्हा एकदा महेश भाईडकर, तर फलंदाजीच्या मोर्चावरती अजून एक आउटस्टेशन खेळाडू विवेक शेलार याची वर्णी लागते ही फलंदाजीच्या मोर्चावरती। धावसंख्या 52, 52 रन्स। विवेक शेलार स्ट्राइक एंडवर। पहिला चेंडू विवेक शेलारनं आडव्या बॅटनं फटका टोलावलाय, चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय, 1 धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळाले आणि एकंदरीत एकेरी धावाने संघाची धावसंख्या 53 वरती 53 लॉस ऑफ 3 विकेट्स। शेवटचे षटक प्रगतीपथावरती 53 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात, अशी एकंदरीत धावसंख्या मी म्हणेल चॅलेंजिंग टोटल नक्कीच उभारली आहे, लढण्याजोगी धावसंख्या नक्कीच उभी केली आहे ती प्रथम फलंदाजी करणाऱ्या सिकंदर सुपर जायंट संघानं। शेवटचा चेंडू असेल पहिल्या डावातला शिल्लक, महेश भाईडकर गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होईल, तर स्ट्राइक एंडला सज्ज होईल भावेश पवार। फुल टॉस चेंडू, लोअर फुल टॉस पद्धती चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू टोलावलाय, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू मागे चेंडू अडवतोय, परतीची फेक केली जाते, दुसरा धावेचा प्रयत्न केला होता परंतु दुसरी धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाज धावबाद। मला वाटतं शेवटच्या चेंडूवरती एका धावेची नोंद नक्कीच संघाच्या धावफलकावरती केली जाईल आणि एकंदरीत पहिल्या डावातला अर्थात पहिल्या 6 षटकांचा खेळ हा मैदानावरती समाप्त होतोय आणि 6 षटकांचा अर्थात पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 54 धावा 54 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स अशी धावसंख्या ही एकंदरीत उभारली ती प्रथम फलंदाजी करणाऱ्या सिकंदर सुपर जायंट संघाला। येणारा दुसरा डाव, येणारी दुसरी 6 षटकं आणि या 6 षटकांमध्ये विजयासाठी आवश्यकता ती 55 धावांची, येणारे 36 चेंडू आणि त्यामध्ये 55 धावा 55 रन्स रिक्वायर्ड टू विन द मॅच। काय होईल या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये, येणाऱ्या 6 षटकांमध्ये 55 धावांचा यशस्वीरित्याने पाठलाग करू शकेल का ऑक्सफोर्ड वॉरियर्स संघ की दुसऱ्या बाजूने सिकंदर सुपर जायंट संघ या 55 धावांचा यशस्वीरित्याने बचाव करत
स्पर्धेतला आपला दुसरा विजय साकारत स्पर्धेतला आपलं आव्हान जिवंत ठेवेल का सांगण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रण देतोय समालोचन कक्षामध्ये व्हॉइस ऑफ गोवा म्हणून ज्यांची ओळख ते आमचे मार्गदर्शक हरेश काकोडकर सर आणि मी गुरु चिटणीस तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांचे काही वेळा करता रजा घेतोय. धन्यवाद. वेलकम मिस्टर हरीश सर. So next match is will be between Noble Indians and Dynamic Royals. We'll be calling off for the toss, both the captains. "55 runs required here to win the game for Oxford Warriors to stay in the race. To stay in the race of the semi-finals. You never know.
Picked away on the leg side. Starts off with a boundary. Excellent bit of batting. Oxford Warriors losing both their games and losing quite comprehensively. But overall, if you see, if you want to qualify for the semi-finals, it's not on net run rate. It will be on the ball out. So if you just join in with the total points with other teams, you might be in the race. But the problem was that tie game that has given 1 point to Six Star Six and 1 point to Sikandar Super Giants. That is where those that tie with 1 point shared is going to come handy. This is chance. This is a big chance. It has been dropped. Oh my gosh. This would have been a big start here. Punaji Kalangudkar reached towards the ball and then just popped out of his hands. Well, not the difficult of the chances. Punaji coming all the way. It's a big chance here given to Shahid Sheikh. Looking to go for the reverse one and taking the quick single. And that is a good thing to do. Sahil Wangankar has been asked to bat up the order with Shahid Sheikh. And the reason is Sahil can play the switch hits and good on square, good on down the ground as well. And they need to keep on going. This is not a very big total, but it's a fighting total. It's a challenging total that has been posted. They just need to pick up wickets. That was thinking that it will be called a wide, but the batter had taken a shuffle. He shuffled, then left it all alone. That's why umpire didn't call it a wide. The intention was to shuffle and just try to take advantage, but the umpire was in the perfect position. A dot ball here going straight into the hands of the keeper. 6 without loss. We are just into the first over. Already a boundary scored in the very first ball by Shahid Sheikh. Lovely drive there, run out opportunity, direct hit. This might be referred on top. This will be referred and this has been referred. Now we are heading here for the third umpire review and going to ascertain what is going to be the stretched conditions, whether the bat has been stretched inside the crease or it is still behind. Sahil Wangankar is also unsure at the moment whether he has made it in or not. It was a risky single. It went straight into the hands of the fielder there and he shied at the stumps. He had only one stump to aim at and he aimed it perfectly. कैप्टन डायनामिक रॉयल्स और कैप्टन नोबल इंडियंस, चले दोनों टीम कैप्टन आइए टॉस के लिए जल्द से जल्द प्रेजेंटेशन बॉक्स के साथ जल्द से जल्द दोनों टीम कैप्टन आइए। डायनामिक रॉयल्स आने वाला मैच हो रहा है, नोबल इंडियंस और डायनामिक रॉयल्स, आइए दोनों टीम कैप्टन। So Arjun Kattamani, the third umpire, is watching it carefully. Want to see the square angle, want to see the front angle as well sometimes. Safe. So better is safe, says the third umpire, but a good piece of fielding. सर आदित्य अंगले, आप ही के हाथों से सर टॉस किया जाएगा। आइए सर प्लीज हमारे इस प्रेजेंटेशन बॉक्स में सर आदित्य अंगले, जिनके ओर से ये मैच का टॉस किया जाएगा। गोंय राज्याचो आदलो रणजीपट्टू तसोच राजस्थान रॉयल्स जी फर्स्ट कॅम्प आशिल्लो, फर्स्ट 2-3 कॅम्प्सान तांच्या प्रोबेबल लिस्टान आनी स्क्वॉडान आशिल्लो आदित्य अंगले, एक फामाद क्रिकेटर, एक फामाद रणजीपट्टू मडगांव आणि सालसेट वाठारांतलो आता स्टेजीचेर येता आणि ताज्या हातान ताज्या हस्ते आमी हो टॉस उडयतले फुडल्या मॅचीचो। Lovely bowling, beautiful bowling, right full up, almost close to Yorker leg delivery here. So that marks the end of over number 1. A decent over here from Bhavish Pawar, conceding
8 runs. So 8 without loss after 1. हेलो कैप्टन नोबल इंडियंस, आइए प्लीज जल्द से जल्द। नोबल इंडियंस कैप्टन आइए टॉस के लिए जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स से प्रेजेंटेशन बॉक्स के साथ आइए प्लीज। नोबल इंडियंस कैप्टन, यहाँ पर कैप्टन आ चुके हैं डायनामिक रॉयल्स और सम्मानीय सर आदित्य वो भी आ चुके हैं। So you can see on the screens is Adi Dangle on the screens at the moment, and Naresh Asoldekar along with him. So Mateen is going to join in for the toss. सम्मानीय सर आदित्य आंगले जिनके हाथों इस मैच का टॉस हो रहा है। टॉस और हेड इज द कॉल। तो टॉस हो चुका है और टॉस जीत चुके हैं नोबल इंडियंस क्रिकेट टीम। बिल्कुल, और टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला तो बल्लेबाजी को मौका दिया। लगातार 3 मैच सर आप जीत चुके हैं, क्या चौथे मैच में? हाँ डेफिनेटली चौथे मैच में जीतना चाहेंगे। मतीन आप क्या कहेंगे, आज पूरा टोटल आपका खेल हो रहा है इसके बारे में? अभी ये मैच पे पूरा डिपेंड है। अगर हम लोग ये नेक्स्ट मैच इनके साथ में जीतते तो डिपेंड होना पड़ेगा हम लोग को ऑक्सफोर्ड के लास्ट मैच के लिए। बिल्कुल, इस मैच पर आपकी भी निगाह है। मैच शुरू है तो दोस्तों चलते हैं एक बार फिर से कमेंट्री बॉक्स में सर हरीश काकोडकर के साथ। Oh, run out on the cards. And just safe over there, just safe. And good to see at the moment Mateen and Naresh Asoldekar, both are the captain of opposite side. Normally they play in the same team, Gumteshwar, Malgaon, and almost spend most of the time together talking about cricket, and very good friends, close friends. But they will be facing each other in a very important tie coming up next. Dynamic Royals have made their entry into the qualifiers, into the playoffs, and that is the first team, and we are looking out for the result here at this particular game. This is match number 8. Going for the switch in. This should be an easy chance. Taken at the backward point region. Shahid going for the switch hit, and this been scooped in the air. Vicky strikes. The first one goes down. So a lot of noise here in the camp at the moment of Sikandar Super Giants. A lot of crowd supporting Sikandar Super Giants. The reason just is that they have got good fan following. They have got some good stars in there, and it's a very good team that has won almost a lost game against 6 Super Kings, tied the game, then won the next one.
They have to win this. They have to win this. If Oxford Warriors win this, they are still in with a chance. You never know what is going to happen next. Noble Indians, if they win, they are in with a chance. So it's almost like everyone is with a chance. Only the first team. Second spot is up for grabs here. Six Star, Six Super Kings, Oxford Warriors, Sikandar Super Giants, Noble Indians, everyone in with a chance still. And all the results are going to be important. No one, the second team has not made it into the playoffs. We are still waiting. We are still awaiting. If Oxford lose these, then they are going to be certainly out of the race. So Oxford, if they win, they are in with contention. Because they have to win the second game after this, the last game that is to be played against Six Star, Six Super Kings. Oh, this was an opportunity of a run out. Could not pick it in the first go. Big chance has gone down there. Well, there was a total miscommunication between the striker, non-striker, hesitancy creeping. If the ball was picked in the first go, it could have been an absolutely easy run out at the non-striker's end, but the batters still remain. Moves the score to 14 for 1 in the second over. Oh, that's a biggie. That's a monster hit over the square leg, back of length. And that's the exact length that you are hoping in tennis ball cricket. 6 takes the score to 21. Sikandar Super Giants, they will be thinking, and if they had in a very good commanding position in this particular game, they had won. So they'll be with 2 victories and 1 tied game. So they'll be with 5 points. But if they lose, then they are virtually almost, I feel, out of the race. They are going to be out of the contention just because it's going to be Oxford Warriors and Six Star, Six Super Kings that are going to be playing the last game. And whoever wins this might be in a better position. This is in the air, just landing short. They should have gone for the catch. They should have gone for the catch. They require wickets here. Cannot be defensive at this moment. Marks the end of over number 2. 21 for 1. The Sheds, I request all the players to kindly go for the dinner, because dinner will be closed soon. Those players who have not taken your dinner, I request them to please go for the dinner with your coupons. तुमचे कुपन्स घेऊन डिनराक वचचे, कारण तुम्ही वचना जाल्यार डिनर थोड्याच वेळान क्लोज जातलो आणि तुमकां जेवपाक मेळपाना. Request goes to all the players. So here the match is interesting. Although it is 55 runs required, you never know. Good piece of bowling and good fielding will have certainly changed. And that is why they should have gone for the catches. The first one, the catch was dropped by Punaji. Kalangudkar just scooped out of his hand and could not pick it up in the first go. Chance given there, but Shahid departed. And even the half chances should be taken. That is how the game is. Without a win here, it is going to be difficult to enter. Any team that loses 2 will be in a spot of bother. That's why always win 3 games, make it comfortable into the playoffs. Side screenच्या मुखाल्ल्यान वचनाकात गेम चालू आसा. क्रिकेट म्हाका दिसता सगळे फॉलो करता, अंडरस्टँड करता. सो मातशें म्हाका दिसता better sense should prevail. Oh, excellent bowling. Look at the sharp turn there. Sharp turn.
He's bowling just outside the line. Ball is cutting a bit sharply. He's bowling the left arm. Left arm orthodox has an advantage on any deck. Beautiful piece of bowling. Not in the slot at all. Not in the slot at all. A dot ball to start. It is Shakil Abdul Salam. Oh, lovely bowling. This is excellent piece of bowling. He is asking for a wide here. Definitely not a wide. It is at the time when it crosses the batter. That is where you have to see it, not when it reaches the end of the creeper. This time he did a right thing, shuffling across, waiting for the short ball and hooking it towards the fine leg region for a boundary. This time an absolute clear shuffle, full shuffle. No half measures here from the batter. There you can see taking the width of the crease and playing it over the fine leg region and getting the boundary. So let us see here whether it's the above waist height no ball or not. There are two reviews available. There are two reviews available for the above the waist height no ball for the batting side, and they have opted for the one. So they have opted for the review here, the batting side, which is allowed. So two unsuccessful reviews, then your reviews are gone. You are losing the reviews. If you are successful, then you are getting one more chance. So let us see what is coming from the third umpire. Third umpire Arjun Kattimani once again having a look at the height, whether it was going down or whether at the time of crossing the batter was above the waist height. Fair delivery. So it's a fair delivery, says the third umpire. So getting ready to bowl the next one, Amir. Play and a miss once again. Oh, that's aged. That is a nick here. And that has been taken behind the wicket. Sarfaraz Nawaz walks off. And this match is still alive for Sikandar Super Giants. They are coming back and coming back strongly. That is the end of over number 4. It's just 30 on the board. 30 for the loss of 3. So another 25 runs required in 2 overs. Exciting match at the moment in our hands. Really exciting. It's not going to be easy. One bad over can cost it for Sikandar Super Giants. One good over can just make the match more interesting into the last over. It can go just any side at the moment. It can go to Sikandar Super Giants. It can go in the favor of Oxford Warriors. Oxford Warriors have absolutely no chance. Whichever side loses here is going to go out of the competition.
So must win here. Do or die situation. Do or die situation at the moment here for both the teams. And we have reached at an encounter where 25 runs required in 12 balls with 7 wickets in hand. Sahil Waigankar's presence. Now the entry of Ankur Singh, the outstation player, former India captain, and in tennis ball cricket, Ankur has done an exceedingly good job in bowling department. Now the onus rests on him and Sahil Waigankar. So let's see how they go about.
So back live. Some problem with the electricity, and it is back once again. 36 for 3. Overstepping there. Can't overstep at this stage. Couple of runs taken as well. Catch was dropped and 2 runs taken. They will have anyhow taken at least a single. That was a no ball. So 2 runs anyhow will have come. So added bonus here at this moment. 55 being the target. They posted 36. Vivek Shela started very well. Bowled up is a lot of pace and almost accurate enough. Another pacey one played in the deep covers region, looking for a slight misfield. Good throw, and that's out. That is out. What a throw here. Guru Prasad Aroskar coming with a direct throw, hitting the stumps, bullseye. That is the end of Ankur Singh. He has to take a long walk back. That is the end of wicket number 4. So this was actually a free hit, and that was the only possible option that batter could have gone out or run out, and that is exactly what they have done here. They have got the batter in the form of run out. Ankur Singh goes back, and that is the incoming here of Sanket Moraskar. The match is going right down the wire at the moment. It's so close. Another 18 runs with 37 for the loss of 4 in 4.4. So 8 ball remain, 18 runs required is the equation. 18 of 8. So the countdown for the run chase has begun. Will count in the required runs. 18 of 8. Vivek Shelar at the moment is not considered a boundary, but I think that no ball and a couple of runs, otherwise this score could have been even better over. So he's still got 2 balls left. Still got 2 balls left. First over costed 8, second over costed 13. The third over and fourth over were very fruitful here for Sikandar Super Giants. Fifth one currently going at the moment, and 7 runs has been taken off the first 4 balls. So 7 coming off the first 4 balls in this over, and it will be Sahil Wangankar who will be on strike. Pace, nicely driven, but it's going to be an easy single there. Going to be an easy single there. He drives well, looking to actually hit it over the top of the mid-off region fielder, getting just a single down. So 17 runs required of 7 balls. Vivek Shelar so far keeping the things very tidy, very disciplined bowling at the moment from him. And he's going to be bowling up against the left-hander at the moment, and a slight change being done in the field. They are thinking a lot at the moment. A lot of time has been taken by the fielders to set the exact field that is required. For Sanket Moraskar, they might think that long on is a better option than mid on, and certainly he goes for the switch hit as well. So a lot of thinking being done by the fielders at the moment to try and get the correct fielders in the right positions. That's also an important aspect, but too much of time I feel compared to the liking. So 1 shot fine, 1 shot third man, and short point, short extra cover you can call him, and the mid-off region fielder. Last ball, 17 required of 7 balls. Vivek Shelar. A fiery over so far from him, bowling outright pace. And that's finished off very well there. The dot ball to finish over number 5 is going to be 38 for 4. 17 still required of 6 balls with Sanket Moraskar and Sahil Wangankar on the crease here for Oxford Warriors. Crowd are still there. Crowd are still waiting anxiously
Today was Good Friday, holiday of public holiday for everyone, and they've come in large numbers. Tomorrow might be holiday for many of the government offices as well, and tomorrow we expect a lot of crowd. Sunday being a weekly off, so all these things are taken into consideration, and you expect a lot of crowd. Finals, you expect big guests coming. Honorable CM of Government of Goa, Shri Dr. Pramod Sawant, might just come on this venue as the chief guest for the grand finale. It's a big guest coming our way tomorrow as well. MLA of Kurtorem constituency and chairman of GSIDC, Sri Alexo Reginald Lorenko, is going to come tomorrow. Yogiraj Kamath is also expected to come. So a lot of crowd, lot of good guests will be joining us. So here comes the last over. Another time has been taken to bowl the last over, and we are heading for the last over, and 17 runs required. Finally, they are done with the field positions here. Hits away downtown. Should get a boundary. 1 bounce, 4 runs. 6 all the way. We have to wait for the signal. He's saying no boundary. It's very difficult for the umpires as well to check whether it has gone over the fence or not. So finally giving the right signal. So it's a boundary. 13 required of 5. So this is a very, very good start. Exciting start for Oxford Warriors. The match is still on. 13 of 5. Oh, that is beautiful shot. Smack down the ground. That has gone, and that has gone a long distance. Unni Krishnal once again turning out to be the expensive bowler here. A boundary of the first ball and a 6 of the second. He's bowling right in the slot at the moment for the batters. 10 runs coming of the first 2. Now 7 runs required of the 4. Seven required of 4. Sikandar Super Giants at the moment. They just need a wicket. They need a breather at this moment. At least a dot ball. Another one. That is a mighty 6. Mighty 6. What a performance it was for the first 5 overs. Where exclusively good bowling from all the 5 bowlers, all the 4 bowlers you can call. And he has kept 17 runs. 17 runs in the last over. And we have seen 2 sixes and a boundary. What a performance by Sahil Waingankar. That's the reason why he's one of the highly rated all-rounders. He has waited for his time. Waited for the last over for Oxford Warriors. And he is finishing at the moment for them. If Oxford Warriors win this game, then it's going to be Sikandar Super Giants out of the race. Because last game is going to be between 6-6 Super Kings and Oxford Warriors. So whoever wins this game is going to literally go through. If Noble Indians wins the next one and 6-6 Super Kings lose, then they are also in with the race. And they'll be looking for a single. Unni looking for a run out, and he thinks that he has made it in. Sahil Waingankar is run out or not. He's walking back. Looks that he is run out at this moment. So it's been referred on top. Let's see what is coming. It's a direct hit. So mostly is going to be short. So let's see coming from the third umpire, Sahil. Well, he is pretty much clear in his mind that he is heading back. That's out.
Out, says the third umpire. He was looking out for a cheeky single, but he has to go back. Two balls, one run. Two balls, one run. Where's the field going to be placed? Sanket Muraskar, is he going for the big shot or is he going to just step down for a single? Will this be a tie? Will this be a tie? Oh, playing a miss here. We are heading for the last ball thriller. He tried to play across. It's almost a test match field at the moment. 1 run required of 2 balls. We already seen a tie. Sikandar Super Giants level the score, tying the match against Star Singh Super Kings. 1 run required of 1 ball. All 3, in fact 2 results are possible at this moment. A tie. And that might be a run out. It's a tie. It's a tie. Can you believe that? Can you believe that? What has happened over there? Look at the joy now. We have seen 2 ties in this tournament, and both times it is Sikandar Super Giants in the tie. They were losing both the games and they have leveled. Now they are still in contention. But Oxford Warriors, I feel they are out of the race. Oxford Warriors are out of the contention. Well, Sahil Vaingankar has done absolutely right up till that point of time, scoring 16 runs of 3 balls, and then we see 3 dot balls in a row. Unni Krishnan somehow saving the day, and they have to watch the game from the dugout and hoping for the other results. Hoping for the results going in their favor. Well, now it is